या क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन ऑब्जेक्ट दिलेले आहे. पहिला जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचा मास आहे स्मॉल एम आणि सेकंड जो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास आहे कॅपिटल एम. तर हा जो फर्स्ट ऑब्जेक्ट आहे हा या सेकंड ऑब्जेक्ट वरती कोलाइड होत आहे. तो कोलाइड होत असताना याची व्हेलॉसिटी जी आहे ती यू आहे आणि हा जो ऑब्जेक्ट आहे सेकंड हा स्टेशनरी आहे म्हणजे याची व्हेलॉसिटी 0 असणार आहे. सो दिस इज बिफोर कोलिजन, कोलिजन होण्याच्या आधी. ठीक आहे. आता कोलिजन झाल्यानंतर काय होतं बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे फर्स्ट हा थांबतो म्हणजे याची व्हेलॉसिटी 0 बनते आणि हा जो सेकंड ऑब्जेक्ट आहे हा सेकंड ऑब्जेक्ट मूव्ह होतो, त्याची व्हेलॉसिटी व्ही असते आणि त्याचा मास कॅपिटल एम असतं. सो दिस इज आफ्टर कोलिजन. हे कधी असणार आहे आफ्टर कोलिजन नंतर. तुम्हाला काढायला विचारलेलं आहे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा एक रेशो असतो कशाचा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन डिवाइडेड बाय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नुसार आपण म्हणू शकतो की मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. म्हणजे बिफोर कोलिजन मोमेंटम काय आहे, ते आहे एम इंटू यू. याची व्हेलॉसिटी तर 0 आहे आणि इथे काय येईल, दॅट इज कॅपिटल एम इंटू व्ही. म्हणजे इथून मला व्ही ची किंमत काय भेटते बघा, ती असते एम अपॉन एम इंटू यू. बरोबर की नाही. आणि कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काय, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन. आफ्टर कोलिजन नंतर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बघा, याची व्हेलॉसिटी तर 0 आहे. बरोबर आहे. म्हणजे ही जी व्हेलॉसिटी आहे ती किती आहे, ती आहे एम अपॉन एम इंटू यू डिवाइडेड बाय बिफोर कोलिजन व्हेलॉसिटी किती आहे, ती आहे यू. यू यू सोबत कॅन्सल होणार म्हणजे ई काय येत आहे, एम अपॉन कॅपिटल एम. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आहे.